हरिही ओम. श्री गुरुभ्यो नमः. सर्व साधकांना माझा विनम्र नमस्कार. साधक हो, काल आपण नवविधा भक्ती म्हणजे काय हे पाहिलं. आता या 9 प्रकारच्या भक्तीमध्ये पहिली भक्ती जी प्रल्हादाने सांगितलेली आहे ती श्रवण भक्ती. समर्थ रामदासांनी आपल्या 4थ्या दशकामध्ये पहिल्या समासात या नवविधा भक्तींचं वर्णन एका वेगळ्या आणि सोप्या ढंगाने केलेलं आहे. समर्थ सांगतात, प्रथम भजन ऐसे जाण, हरिकथा पुराण श्रवण, नाना अध्यात्म निरूपण ऐकत जावे. 9 प्रकारच्या भक्तीमधला पहिला प्रकार जो श्रवण आहे, तो श्रवण भक्ती म्हणजे नक्की काय? तर भगवंताची कथा ऐकावी, पुराण ऐकावं, प्रवचनात आणि निरूपण ऐकण्यामध्ये अनेक प्रकारचे आत्मविषयक गोष्टी या ऐकत जाव्यात. कर्म मार्ग, उपासना मार्ग, ज्ञान मार्ग, भक्ती मार्ग, योग मार्ग, वैराग्य मार्ग ऐकत जावे. नाना व्रतांचे महिमे, नाना तीर्थांचे महिमे, नाना दानांचे महिमे ऐकत जावे. नाना महात्मे, नाना स्थाने, नाना मंत्र, नाना साधने, नाना तपे पुरश्चरणे ऐकत जावे. ही सगळ्यात सोपी भक्ती आहे महाराज. श्रवण करणे म्हणजे फक्त ऐकायचं. श्रवणेंद्रियानी म्हणजे कानानी देवाचं वर्णन ऐकायचं, त्याच्या रूपाचं वर्णन, त्याच्या पराक्रम, त्यानंतर निरनिराळ्या प्रकारची व्रत, वैकल्य, तप, तीर्थक्षेत्रांचं वर्णन, निरनिराळे मंत्र, हे सगळं ऐकावं. आपल्याला समजा येत नसेल तर त्यात काही गुन्हा नाही आहे. काही कारणाने आपण लहानपणी या गोष्टी शिकत नाही, पण नंतर मोठेपणी आपण त्या नुसत्या ऐकल्या तरी ती श्रवण भक्ती होते. परंतु ऐकणं म्हणजे नुसतं काय? या कानाने ऐकायचं आणि त्या कानाने सोडून द्यायचं असं नाही. जी ऐकलेली गोष्ट आहे ती मेंदूपर्यंत गेली पाहिजे, तर त्याला श्रवणेंद्रिय म्हणतात, नाहीतर नुसते कान म्हणतात. कान आणि श्रवणेंद्रियामध्ये हा फरक आहे. कान म्हणजे नुसतं ऐकणे आणि श्रवणेंद्रिय म्हणजे ऐकलेली गोष्ट मनामध्ये साठवणे. आणि श्रवणेंद्रियाने केलेली जी भक्ती आहे ती श्रवण भक्ती आहे. आता ती श्रवण भक्ती कसं? तर श्रू हा संस्कृतमध्ये धातू आहे, पहिला गण परस्मैपद. श्रू म्हणजे ऐकणे, त्याच्यापासून श्रवण हा शब्द झाला. कालच आपण बघितलं की ऐकल्याशिवाय बोलता येत नाही, म्हणून श्रवण भक्ती ही पहिल्यांदा सांगितली आहे. समर्थ रामदासानेच एक सांगितलंय, सगुणाची चरित्रे ऐकावी का ते अध्यात्मी शोधावी. आधी अध्यात्म श्रवण, मग सद्गुरुपाद सेवन, असं समर्थ त्याचं वर्णन करतात. सगुणांची म्हणजे चांगल्या संतांची चरित्र ऐकावी. प्रल्हादाचं चरित्र ऐकावं, ध्रुवाचं चरित्र ऐकावं, पृथुराजाचं चरित्र ऐकावं, श्रीरामाचं चरित्र ऐकावं. अशी अनेक चांगल्या चांगल्या युगपुरुषांची चरित्र ऐकावी. ही ऐकल्यामुळं आपल्या मनाला एक प्रकारचं समाधान मिळतं. भक्तिगीतं ऐकावीत, अभंग ऐकावेत. त्याच्यानंतर समर्थांनी मनाच्या श्लोकामध्ये सांगितले, मनारे जनी मौन मुद्रा धरावी, कथा आदरे राघवाची करावी, नसे राम ते धाम सोडून द्यावे, सुखालागी आरण्य सेवित जावे. आपण मौन धरावं म्हणजे शांत बसावं आणि काय करावं? रामाची कथा ऐकावी. आपण जर शांत बसलो तर आपण कथा ऐकू शकणार ना. आपणच जर बडबड बडबड करायला लागलो तर आपण कसं ऐकणार? आणि ज्या घरामध्ये राम नाही ते घर सोडून द्यावं असं त्यांचं म्हणणं आहे. राम नाही याचा अर्थ काय? आपण म्हणतो आता जीवनात काय राम राहिला नाही बाबा. राम म्हणजे शांतता.
राम म्हणजे आत्मानंद, राम म्हणजे समाधान, राम म्हणजे शांती, राम म्हणजे समृद्धी. असे अनेक अर्थ राम या शब्दाला आहेत. राम म्हणजे आराम. कोणत्याही प्रकारची अस्वस्थता ज्या नामामुळं येत नाही ते नाम म्हणजे राम. राम नाम जर तोंडामध्ये नसेल किंवा देवाचं नाव जर तोंडामध्ये नसेल तर स्वस्थता मिळत नाही. सतत मनुष्य अस्वस्थ असतो. म्हणून नाम हे फार महत्वाचं आहे. ते नाम ऐकलं तरी गेलं पाहिजे. जर आपल्याला समजा बोलता येत नसेल, वृद्धापकाळामुळं उच्चार चांगले होत नसतील, तर आपण ऐकायला काय हरकत आहे. हरिकथा जिथं चाललेली आहे, जिथं भागवत सप्ताह चाललेला आहे, जिथं काहीतरी भगवद्गीतेबद्दल चर्चा चालू आहे, काही आत्मज्ञानाचा विषय, काही प्रवचन चालू आहे, निरूपण चालू आहे, अशा ठिकाणी जाऊन ऐकायला काय हरकत आहे. नाहीतरी हल्ली टी व्हीमध्ये ऐकण्यासारखं काय असतं. राजकारणात काय गोंधळ चाललाय आपण बघतो. त्या कुठल्याही सिरियलमध्ये काही अर्थ नसतो. उलट आपलं ते मेंदू पोखरायचं काम करतात त्या सिरियल. एकाचा एकाला मेळ नसतो. त्यापेक्षा हरिनाम ऐकून आपण जर आपला उद्धार करून घेऊ शकत असलो तर श्रवण भक्ती करायची आणि मग आपलं कल्याण करून घ्यायचं. अशी ही श्रवण भक्ती. ऐकल्याविण कळेना हे ठाऊक आहे जना, त्या कारणे मूळ प्रयत्न श्रवण आधी. समर्थ सांगतायत दासबोधामध्ये. मुख्य हरिकथा श्रवण, दुसरे ते राजकारण, तिसरे सावधपण सर्व विषयी. ऐकल्याशिवाय कळत नाही. ही गोष्ट, एखादी गोष्ट कोणीतरी तुम्हाला सांगितली पाहिजे, त्याच्याशिवाय ती कळणार नाही. जेव्हा लहानपणी आई सांगते ती बघ माऊ, तेव्हा ते मांजर आहे हे आपल्याला कळतं. तसं जसे जसे आपण आपल्या प्रपंचातून निवृत्त व्हायला लागतो तेव्हा हे कोणीतरी सांगावं लागतं की हे बाबा, हे प्रवचन चांगलं आहे, हे पुस्तक चांगलं आहे, ह्यांची ही रेकॉर्ड चांगली आहे, हे ऐक, हे अभंग ऐक, ही संतवाणी ऐक. तर ही चांगलं ऐकण्याची जी सवय आहे तीच श्रवण भक्ती. तुम्ही असा अनुभव कधीतरी घेतला असेल की सकाळी उठल्याबरोबर एखादं चांगलं गाणं किंवा चांगला अभंग जर तुम्ही ऐकला तर तो दिवसभर तुमच्या मनामध्ये घोळत असतो. सकाळ उठल्याबरोबर तुम्ही सुद्धा माझे माहेर पंढरी, हे भीमसेन जोशींची गायलेली ही जी रचना आहे संत एकनाथ महाराजांची, तर तुम्हाला दिवसभर ते मनात घोळत राहतं. नामदेव महाराजांची काळ देहासी आला खाऊ, ही सुरेश वाडकरांनी गायलेली रचना तुम्ही जर ऐकली तर दिवसभर ती तुम्हाला मनामध्ये घोळत राहते. अबिर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, संत चोखामेळा महाराजांची ही रचना तुम्ही जितेंद्र अभिषेकींच्या आवाजात ऐकली असेल सकाळी उठल्याबरोबर, तर ती दिवसभर तुमच्या मनामध्ये रुंजी घालत असते. याचं कारण काय महाराज? श्रवण भक्ती तुमच्या मेंदूपर्यंत पोचलेली आहे आणि ती श्रवण भक्ती तुम्ही करत आहात तुमच्या नकळत. जेव्हा ती मेंदूपर्यंत पोचते तेव्हा ती ॲटोमॅटिक व्हायला लागते आणि आपलं पापाचं मीटर बंद व्हायला लागतं आणि पुण्याचं मीटर चालू व्हायला लागतं. उगीच कानामध्ये काळे पांढरे हेडफोन घालून काहीतरी माना डोलवत हिंडायचं आणि डोलायचं, याला काही अर्थ नसतो. समर्थ सांगतायत पुढं,
चंद्र सूर्य तारामंडळ ग्रहमंडळे मेघमंडळ 21 स्वर्गे सप्तपातळ कैसी ती ऐकावी. ब्रह्मा विष्णू महेश्वर स्थान इंद्रदेव ऋषी स्थान वायोवरुण कुबेर स्थाने कैसी ती ऐकावी. प्रत्येक देवाचं स्थान कसं आहे ते ऐकावं. कोणता देव कोणत्या स्थानामध्ये आहे, ब्रह्मदेवाचं स्थान कुठलं, विष्णूंचं स्थान कुठलं, महादेवांचं स्थान कुठलं, कुबेराचं स्थान कुठलं, महालक्ष्मीचं स्थान कुठलं, या गोष्टी ऐकाव्या. आपल्याला त्याच्यावर संशोधन करायचं नाही आहे. ऐकायला काय बिघडते, काय वाईट तर ऐकत नाही आहे ना. आपण आपल्या संस्कृतीमध्ये जे सांगितले तेच पण ऐकतोय. तत्वज्ञान ऐकावं, प्रसंगज्ञान ऐकावं. रामाचा पराक्रम ऐकावा, श्रीकृष्णाचा पराक्रम ऐकावा, अर्जुनाचा पराक्रम ऐकावा, भीमाचा पराक्रम ऐकावा, अभिमन्यूचा पराक्रम ऐकावा. युद्धस्य कथारम्या म्हणतात. युद्धाच्या कथा ऐकायला लोकांना फार आवडतं, पण ऐकायच्याच असतील तर या युद्धांच्या कथा ऐका. श्री विष्णूने दशावतार घेतले, त्या 10 अवतारामध्ये त्यांनी काय काय कार्य केलं हे ऐका. 10 अवतार समजून घ्या. ऐकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत, फक्त ऐकण्याची आपली तयारी पाहिजे. हे सगळं विश्व कसं झालं, कसा तयार झाला, हा सगळा विश्वाचा डोलारा तयार कसा झाला हे ऐका. इतकंच नव्हे तर समर्थ ह्याच्या पुढे जाऊन सांगतात, गण गंधर्व विद्याधर यक्षाय किन्नर नारद तुंबर अष्टनायका संगीत विचार कैसा ते ऐकावा. रागज्ञान ताळज्ञान नृत्यज्ञान वाद्यज्ञान अमृतवेळ प्रसंगज्ञान कैसे ते ऐकावे. 14 विद्या 64 कळा सामुद्रिक लक्षणे सकळ कळा 32 लक्षणे नाळा कळा कैसा ते ऐकावे. ते म्हणतात संगीत ऐका, अर्थात शास्त्रीय संगीत, पॉप म्युझिक नाही. कारण शास्त्रीय संगीत हे अध्यात्माला जोडणारं आहे. नारदाला जी विष्णूंनी ब्रह्मवीणा दिलेली आहे, ती ब्रह्मवीणा सारे गम प हे 7 स्वर, त्याला ब्रह्मस्वर म्हटलेलं आहे. आणि तीव्र आणि मंद्र स्वर धरून 12 स्वर होता. त्याला ब्रह्मस्वर का म्हटलेलं आहे, कारण त्याची उत्पत्ती ब्रह्माकडून झालेली आहे. साक्षात देवानी सारे गमप निर्माण केलेलं आहे. सारे गमप धनी. आणि हे जे शास्त्रीय संगीत आहे ते अध्यात्मापर्यंत नेणार आहे, ते तल्लीन करणार आहे. त्याने मन डोलतं. पाश्चात्य संगीताने शरीर डोलतं, पण आपल्या शास्त्रीय संगीताने आत्मा डोलतो महाराज. म्हणून शास्त्रीय संगीत भले तुम्हाला त्याच्यामधलं आपल्याला काही सगळ्यांनाच कळतं असं नाही, परंतु ज्यांना कळतं त्याने ऐकावं, ज्यांना कळत नाही त्याने नुसतं ऐकायला काय बिघडतं. अभंगवाणी ऐका. आणखीन काय ऐकायला सांगतात समर्थ बघा. लघिमा म्हणजे अत्यंत हलकं कसं व्हावं, सूक्ष्म कसं व्हावं. महिमा म्हणजे विशाल कसं व्हावं. प्राप्ती म्हणजे हवे ते मिळवण्याची शक्ती कशी आत्मसात करावी, इच्छा कशा पूर्ण कराव्यात. त्यानंतर वेदांचं ज्ञान, ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद हे जे आपले 4 वेद आहेत, या 4 वेदामध्ये काय आहे हो. ऋग्वेदामध्ये सगळ्या ऋचा आहेत, ह्या देवांची स्तुती आहे, स्तोत्र आहे. अथर्ववेदामध्ये सगळा लौकिक व्यवहार आहे, शेती पशुपालन राजकारण लोकसभा राज्यसभा राजा मंत्री हे सगळं आहे. यजुर्वेदामध्ये सगळी कर्मकांड आहेत, यज्ञ होम हवन गृहशांती लग्न मुंज हे सगळं आहे. आणि सामवेदामध्ये नृत्य गायन संगीत हे सगळं आहे. अथर्ववेदाचा उपवेदच आयुर्वेद आहे, कारण अथर्ववेदामध्ये सगळं आयुर्वेदच बराचसा सांगितलेला आहे. अनेक प्रकारच्या वनस्पतींचं वर्णन आहे, खनिजांचं वर्णन आहे, त्याचा औषधी उपयोग आहे, सगळं काही आहे. त्याचं ज्ञान अर्थात ते
प्राचीन संस्कृतामध्ये आहे, त्याच्या आता मराठी किंवा हिंदी सगळ्या भाषांमध्ये त्याची भाषांतरं झालेली आहेत. ते आपण ऐकू शकतो कुणाला तरी वाचून. किंवा उपनिषद कुणाला तरी वाचायला सांगायचं, ऐकायचं. उपनिषद समजा कुणी सेव्ह केला असेल, कोणाच्या मोबाईलमध्ये असेल तर ते ऐकावं. आता तुम्ही जसे हजारो लोक दासबोधाचं माझ्या अल्पबुद्धीला मी जे समजेल ते सांगत असतो ते तुम्ही ऐकता, ही श्रवण भक्ती आहे. तर अशा रीतीने पहिली श्रवण भक्ती सांगितली आहे. आता आपण दुसऱ्या भक्तीकडे जाऊया. दुसरी जी भक्ती आहे ती कीर्तन भक्ती आहे. कीर्तन भक्ती ही सर्वश्रेष्ठ भक्ती असं मी म्हणणार नाही, कारण सगळ्याच भक्ती श्रेष्ठ आहेत, 9च्या 9. परंतु कीर्तन भक्ती ही सर्वस्पर्शी आहे. 9 सगळ्याच 9 भक्ती कीर्तन भक्तीमध्ये आहे. कीर्तन शब्द कसा झाला? कृत हा मूळ धातू, 10वा गण उभयपद. कृत म्हणजे नाम घेणे, आणि त्याच्यापासून कीर्तनम हा शब्द झालेला आहे. कीर्तन भक्तीमध्ये समर्थ सांगतायत, श्रोत्री भगवज्जन पूसले ते नवविधा प्रकारे बोलले, त्यात प्रथम श्रवण निरोपिले, दुसरे कीर्तन ऐका. सगुण हरिकथा करावी, भगवत कीर्ती वाढवावी, अखंड वैखरी वदवावी यथा योग्य. बहुत करावे पाठांतर, कंठी धरावे ग्रंथांतर, भगवत कथा निरंतर करीत जावी. आपुली या सुखास्वार्था, केलीच करावी हरिकथा, हरिकथे विन सर्वता राहोची नये. नित्य नवा हव्यास धरावा, साक्षेप अत्यंतची करावा, हरिकीर्तने भरावा, ब्रह्मघोळ अवघा. कीर्तन हे एक समाजावर प्रभाव टाकणारं अत्यंत प्रभावी माध्यम आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातल्यापासून कीर्तन हे माध्यम अतिशय लोकप्रिय झाले. ज्यावेळेला नाटक, सिनेमा, दूरदर्शन हे काही नव्हतं, तेव्हा लोकांचं प्रबोधन हे कीर्तनाच्या द्वारे केलेलं. सुरुवातीला भगवंताचं वर्णन ह्याच्यामध्ये बरीच वर्ष कीर्तनकारांनी या विषयावरती कीर्तन केलं. त्यानंतर स्वातंत्र्य मिळवण्याची प्रवृत्ती जागृत झाल्यानंतर लोकांनी ही कीर्तन स्वातंत्र्यासाठी, भारत मातेसाठी माध्यम म्हणून त्याचा उपयोग करायला सुरुवात केला. असा या कीर्तनाचा इतिहास आहे. आणि हे जे कीर्तन आहे, ही जी दुसरी भक्ती आहे ती अतिशय प्रभावी आहे. ज्या ठिकाणी कीर्तन चाललेलं असतं त्या ठिकाणी भगवंत कोणत्या ना कोणत्या रूपाने असतो. यत्र यत्र रघुवीर कीर्तनम तत्र तत्र कृतमस्तकांजलीम. ज्या ज्या ठिकाणी श्रीरामांच्या बद्दलचं कीर्तन चाललेलं असतं त्या ठिकाणी हनुमान कोणत्या तरी रूपाने असतात. जेथे पुराण कीर्तन तेथे असे नारायण. हरिभक्ती थोर कलियुगी, कीर्तनाचे रंगी देव आहे, समर्थांनी सांगितलेलं आहे. तुकाराम महाराज म्हणतात, शुद्ध जयाचे मन तया आवडे कीर्तन. तुकाराम महाराजांचा कीर्तनाचा थाट काय होता महाराज. तुम्हाला ती सगळ्यांना गोष्ट आठवत असेल, आपण लहानपणी ऐकलेली किंवा कदाचित कोणी ऐकली नसेल. छत्रपती शिवाजी महाराज यांना कीर्तनाची आवड होती. एकदा एका मोहिमेवर गेलेले असताना त्यांना कळलं की देहूच्या विठ्ठलाच्या मंदिरामध्ये संत तुकाराम महाराजांचं कीर्तन चालू होणार आहे. खूप मोठा सभामंडप आहे. महाराजांना इच्छा झाली की तुकाराम महाराजांचं दर्शन घ्यावं आणि संपूर्ण कीर्तन ऐकावं. आता पुढं लवाजमा आला. छत्रपती शिवाजीराजे त्यांना एक विशिष्ट चांगलं आसन देण्यात आलं. गावकऱ्यांनी त्यांचा सत्कार वगैरे केला. तुकाराम महाराजांचं कीर्तन सुरू झालं. सगळे लोक तल्लीन झाले. 40 टाळकरी. तुकाराम महाराजांचं कीर्तन म्हणजे काय वैभव, शब्दांचं वैभव, वाद्यांचं वैभव, गाण्याचं वैभव, भक्तीचं वैभव, अभंगाचं वैभव,
वातावरणाचं वैभव, साक्षात परमेश्वर तिथं अवतरतो की काय, असा संपूर्ण तो मंडपाचा गाभारा भक्तिमय होऊन गेला होता. त्यातला हवेचा कण आणि कण तुकारामांचे अभंग गात होता. असं वातावरण निर्माण झालं होतं महाराज. आणि त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज तल्लीन होऊन ऐकत होते. निम्म कीर्तन झाल्यानंतर एक शिपाई आला आणि शिवाजी महाराजांना हळूच म्हणाला की तुम्हाला पकडायला आदिलशहाचे शिपाई यायला लागलेले आहेत, असं गुप्तहेरांकडून कळलेलं आहे. हीच बातमी तुकाराम महाराजांना कोणीतरी सांगितली. पण तोपर्यंत आदिलशहाचे गुप्तहेर शिपाई इतक्या जवळ आले होते की तुकाराम महाराजांना धड कीर्तन थांबवता येईना, धड शिवाजी महाराजांना तिथून निसटता येईना. आता करायचं काय? तुकाराम महाराजांनी विठ्ठलावर भर दिला. ते अतिशय आर्ततेने कीर्तन करायला लागले. म्हणाले, आमचा हा लाखांचा पोशिंदा शिवाजी राजा या इथून सुखरूपपणे बाहेर गेला पाहिजे. अतिशय तल्लीन होऊन करुण रस प्रधान असं अभंग त्यांनी सुरुवात केले. तुकाराम महाराजांनी आदिलशहाचे शिपाई आले, भरपूर शिपाई आले आणि त्या ठिकाणी येऊन बघतायत तर कीर्तनाला बसलेला प्रत्येक माणूस शिवाजी सारखाच दिसायला लागला. सगळेच शिवाजी. आदिलशहाचे शिपाई म्हणतात, अरे ये देखो शिवा शिवा, ये नाही ये शिवा है, अरे नाही ये शिवा है. कोण नक्की शिवाजी त्यांना कळलंच नाही. आणि तोपर्यंत खरा शिवाजी कधीच पसार होऊन गेले. छत्रपती शिवाजी राजांचं रक्षण करायला साक्षात विठ्ठल धावून आला महाराज. पण तो विठ्ठल धावून याला त्याला तुकाराम महाराजांनी हाक मारावी लागते. तुमच्या आमच्या सारख्याने हाक मारून चालत नाही. कीर्तने वाचा होई पवित्र, कीर्तने होय सत्पात्र, हर कीर्तने प्राणी मात्र सदाचारी होई. कीर्तन केल्यामुळं कीर्तन ऐकल्यामुळं सुद्धा बघा, कीर्तनामध्ये श्रवण भक्ती आहे, म्हणजे की आपण कीर्तन ऐकतो म्हणजे श्रवण भक्ती आहे. कीर्तन तर आहेच, श्रवण कीर्तनम. विष्णुस्मरण आहेच, कारण त्यावेळेला मध्ये मध्ये रामकृष्ण हरी गजर होतच असतो. पादसेवन आहे. कीर्तन ऐकणारे लोक एकमेकांच्या पायाला स्पर्श करून भगवंत समजून पायाला हात लावून नमस्कार करतात, माऊली माऊली. अर्चन आहे, पूजा होतेच, अगोदर नंतर आरती होते. वंदन आहेच, नमस्कार करतातच सगळेजण. दास्य भक्ती आहेच, कारण सुरुवातीला पंचपदी जेव्हा म्हणतात तेव्हा अहंकाराचा वारा न लागो माझी या विष्णुदासा असं म्हटल्याचं विष्णुदास सुरुवातीलाच म्हटलेलं आहे. त्यामुळं दास्य भक्ती पण आली, सख्य भक्ती पण आली त्याच्यामध्ये. कारण परमेश्वराचं वर्णन करताना कुठं ना कुठं अर्जुन आणि श्रीकृष्ण, सुदामा आणि श्रीकृष्ण यांचा उल्लेख येतोच, तिथे सख्य भक्ती होते. आणि शेवटी सगळेजण साष्टांग नमस्कार घालतात, म्हणजे आत्मनिवेदन पण होते, आत्मसमर्पण केल्याची भावना कीर्तन ऐकणाऱ्यांमध्ये, कीर्तन करणाऱ्यांमध्ये आणि मागच्या टाळकऱ्यांमध्ये निर्माण होते. टाळ कुटत बसण्यापेक्षा टाळ वाजवावा. टाळ कुटण्याची टाळाटाळ करावी, पण कीर्तनाला न ऐकण्याची किंवा कीर्तन ऐकण्यासाठी टाळाटाळ करू नये. नामदेव महाराज तर म्हणतात, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. नामदेव महाराजांचं कीर्तन म्हणजे काय, साक्षात देवाचं प्रेम त्यांना लाभलेलं. कलीर दोषी निघेद राजन अस्ति हे को महान गुण हा, कीर्तनादेव कृष्णस्य मुक्तसंग परम रजेत. कलियुगामध्ये अनेक प्रकारचे दोष आहेत, फक्त एकच प्लस पॉइंट आहे, चांगला गुण आहे. काय? नामस्मरण फक्त सांगितलंय कलियुगामध्ये. परमेश्वराची कुठली अपेक्षा नाही. ठीक आहे, तुम्ही कलियुगात जन्मालात ना, तुम्ही फक्त नामस्मरण करा. तुम्हाला यज्ञ याग होम महाव्रत वैकल्य कठीण तप एका पायावर उभारायचं हे असलं काहीही नाही केलं तरी चालेल. कारण कलियुगाची अवस्था काय असणार आहे हे भगवंताला आधीच माहीत होतं.
त्यामुळं कीर्तन हे माध्यम भगवंताला जवळ करणार आहे. यथाशक्ती प्रत्ययांती यथाशक्तीच गीयते न द्विष्यंती न रोदोष्यंती देवास्ते कला संमत. ह्या कीर्तन कलेचं महात्म्य असं आहे की आपण यथाशक्ती भगवंताची प्रार्थना करू शकतो. कीर्तन ऐकल्यामुळे मनुष्य कुणाचा द्वेष करत नाही. न द्विष्यंती न शोचंती, कुठलं दुःख लाभत नाही. बघा कीर्तन ऐकून बाहेर आलेली माणसं कशी प्रसन्न असतात. भागवतकार वर्णन करतात, भागवत पुराणाचं महात्म्य सांगत असताना त्या ठिकाणी प्रल्हाद, बली, उद्धव, अर्जुन आदी सगळे भक्तासह श्रीहरी प्रकट झालेले आहेत. जेव्हा शुकदेव परीक्षित राजाला भागवताचं महात्म्य सुरुवातीला सांगत होते, त्यावेळेला त्या ठिकाणी सगळेजण हे प्रकट झालेले आहेत. सर्वांनी नारदाने सर्वांची पूजा केलेली आहे आणि सर्वजण कीर्तन करायला लागलेले आहेत. साक्षात त्या ठिकाणी शुकाचार्य कीर्तन करत आहेत. भागवत महात्म्यामध्ये सुरुवातीलाच त्यांनी सांगितलंय, काय सांगितलंय? प्रल्हाद स्थालधारी तरलगतितयाश्चोद्धवा कास्यधारी वीणाधारी सुरर्षी स्वरकुशलतया रागकर्ता अर्जुनोद्भूत इंद्रोवादी मृदंगम जय जय सुकरः कीर्तनस्ते कुमारः यत्राग्रे भाववक्ता सरसरचना व्यासपुत्रो बभूव. गोपाल कृष्ण भगवान की जय. प्रल्हाद तालधारी, प्रल्हादाने ताल धरला होता, तालवाद्य. तरल गती तया, अतिशय तरल अशी गती होती त्याची, म्हणजे जास्त द्रुतगती नाही, जास्त मंद नाही, जास्त फास्ट नाही, जास्त स्लो नाही. उद्धवा कास्यधारी, कास्य म्हणजे ह्याचा चिमटा असतो, त्याला कास्य म्हटलेलं आहे. उद्धवाने तो कास्य चिमटा धरला होता. वीणाधारी सुरर्षी, नारदाने वीणा घेतली होती. आणि अर्जुन हा मुळातच संगीतज्ञ होता, आपल्याला माहीत असेल. स्वरकुशलतया रागकर्ता अर्जुन उद्भूत, अत्यंत सुस्वर गायन अर्जुन करत होता. म्हणूनच विराट राजाच्या घरी तो बृहन्नडेच्या रूपामध्ये होता. त्यांनी विराट राजाच्या कन्येला नृत्य आणि गायन शिकवलं. स्वतः अर्जुन नृत्य आणि गायनामध्ये निपुण होता. धनुर्विद्येत तर होताच होता, पण त्याला नृत्य आणि गायन सुद्धा खूप आवडायचं आणि त्यात तो अतिशय निपुण होता. म्हणून स्वरकुशलतया रागकर्ता अर्जुन उद्भूत, अर्जुनाने अत्यंत कुशल अशा स्वरामध्ये अभंग म्हटलेले आहेत. इंद्रो आदी मृदंगम, इंद्राने मृदंग वाजवायला सुरुवात केली आहे. आणि सनत कुमारांनी जे चार, त्याची कथा पुढे येईल, जे चार सनत कुमार होते त्यांनी जय जयकार करायला सुरुवात केली आहे. आणि या सगळ्यांच्या पुढे कोण होतं? यात्र अग्रे, सगळ्यांच्या अग्रभागी कोण होतं? व्यासपुत्रो बभूव. व्यासपुत्र म्हणजे शुकाचार्य होते. जनाबाई काय सांगतायत? संत भार पंढरीत कीर्तनाच्या गजर होत, रंग भरे कीर्तनात प्रेमे हरिदास नाचत. वारकरी बघा काय कीर्तन करतात हो, जाताना टाळ वाजवतात, उड्या मारतात, मृदंग वाजवतात. म्हणून कीर्तन भक्ती ही जी सांगितलेली आहे. दुसरी त्याच्यामध्ये समर्थ पुढं सांगतायत, करावे वैराग्य लक्षण, रक्षावे ज्ञानाचे लक्षण, परमदक्ष विचक्षण सर्वही सांभाळे. कीर्तन ऐकता संदेह पडे, सत्य समाधान ओढे, नीती न्याय साधन मोडे, ऐसे न बोलावे. सगुण कथा या नाव कीर्तन, अद्वैत म्हणजे निरूपण, सगुण रक्षण निर्गुण बोलत जावे. असो वक्तृत्वाचा अधिकार, अल्पास घडे न सत्योत्तर, वक्ता पाहिजे साचार अनुभवाचा. सकळ रक्षण ज्ञान सांगे, जेणे वेदज्ञान भंगे, उत्तम सन्मार्ग लागे प्राणी मात्र असे. आता कीर्तन करणारा मनुष्य कसा पाहिजे हे ते सांगतात शेवटी.
या समासात समर्थ म्हणतायत कीर्तन करणारा वक्ता कसा असला पाहिजे, एक तर तो अध्यात्मज्ञानी असला पाहिजे, चांगलं वक्तृत्व असलं पाहिजे, स्पष्टीकरण करण्याची त्याची योग्यता असली पाहिजे, ओरिएट्री ज्याला आपण म्हणतो ती ओरिएट्री त्याची चांगली पाहिजे, उच्चार स्पष्ट पाहिजेत, अगदी स्पष्ट उच्चार असतील तर कीर्तन ऐकणाऱ्यांना जरा आनंद वाटतो, आणि अभिनय पाहिजे, मुद्राभिनय पाहिजे, उगीच आपलं तोंड वाकडं करून काहीतरी म्हणायचं असं नाही, प्रसन्न वाटलं पाहिजे त्याच्याकडे बघितल्यानंतर, अशी प्रसन्न मुद्रा पाहिजे. ह्या गोष्टी कीर्तन करणाऱ्या कीर्तनकारांकडे असल्याच पाहिजेत, त्याच्याशिवाय कीर्तन रंगत नाही. कीर्तन रंगलं पाहिजे महाराज. नुसते अभंग पाठ करून काही नसतं, त्या अभंगामध्ये काय सांगितलं, त्याचं मर्म काय आहे ते एक्सप्लेन करून सांगता आलं पाहिजे. लोकांनी शंका विचारली त्या शंकाचं समाधान करायला पाहिजे. तो अभ्यास असायला पाहिजे. अनाभ्यासे विषमशास्त्रम. ज्या शास्त्राचा अभ्यास नाही ते जणू काही विषयाप्रमाणे असतं असं हे सांगतात. मग कीर्तनामुळं काय होतं, पुढे सांगतायत समर्थ, कीर्तने महादोष जाती, कीर्तने होय उत्तम गती, कीर्तने भगवत प्राप्ती वेदर्थी संदेही, कीर्तने वाचा पवित्र, कीर्तने निश्चय सापडे, कीर्तने संदेह बुडे श्रोतभक्ती यांचा. कीर्तन ऐकल्यामुळं पाप नष्ट होतं, पाप करण्याची बुद्धीच होत नाही. आपलं लक्ष त्या कीर्तनाच्या अभंगाकडं असतं, त्यातलं स्पष्टीकरण असतं. कीर्तनकार आनंदाने नाचत असतो, त्याचे टाळकरीही नाचत असतात. मृदंगाचा एक असा घुमघुमाट आवाज त्या ठिकाणी येत असतो, पखवाजचा आवाज येत असतो. कोणी पखवाज वाजवतं, कोणी मृदंग वाजवतं, पण तो जो घुमाळ असतो आणि त्या टाळाची जी लयबद्धता असते ती रोम रोमामध्ये भिडते, आणि मग हृदयाचा ठोका चुकत नाही महाराज. संगीताचा ताल हा हृदयाचा ताल आहे. रोग नष्ट होतात, भवरोग नष्ट होतात, आणि आपले षड्रिपू मनामध्ये येण्याची प्रक्रिया नष्ट होते. अशा रीतीने ही दुसरी कीर्तन भक्ती सांगितली. काल श्रवण भक्ती सांगितली. उद्या आपण विष्णुस्मरण भक्ती पाहणार आहोत. आज मी इथंच थांबतो. पुन्हा एकदा मी आपणा सगळ्यांना विनम्रपणे विनंती करू इच्छितो की आपण कृपया ह्या चॅनलला सबस्क्राईब करावं. हरिओम. जय जय रघुवीर समर्थ.